गुन्हा घडण्यापूर्वीच ते प्रतिबंध करता येईल यासाठी हा पोलीस दलाचा प्रयास आहे. त्यामध्ये वेगवेगळे जे सायबर क्राईम आहेत त्याबद्दल माहिती दिली जाते. आता आपल्याकडे नवीन प्रकार आलेला आहे ज्याला आपण कोणीतरी लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा माणूस आहे म्हणून फोन करतो आणि त्याला व्हिडिओ कॉल करून तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली गेली आहे, तुम्ही तुमच्याकडे हे काही संशयास्पद शिपमेंट मिळालेलं आहे वगैरे. की मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही पोलीस दलाकडून किंवा कोणतीही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून अटकेची एक प्रक्रिया असते. कोणी कोणाला असं डिजिटल माध्यमातून व्हिडिओ कॉल करून अरेस्ट करू शकत नाही. लोकांनी यामध्ये खूप सावध राहिले पाहिजे आणि अशा प्रकारच्या जे लोक करत आहेत त्यांचे प्रकाराला बळी पडू नये हे सर्वांनी थोडासा सावधगिरी बाळगली पाहिजे. पोलीस दलामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये किंवा पब्लिक प्लेसमध्ये किंवा अशा प्रकारे इंडोर किंवा आउटडोर पथनाट्याद्वारे प्रोग्राम घेतले जात आहेत. त्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे सायबर क्राईम आणि त्यापासून आपण कसा बचाव करू शकतो त्याची माहिती दिली जाते. सेकंड जो मुद्दा आहे त्यामध्ये आहे NDPS संदर्भात. आपल्याला माहिती आहे की बरेच ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये ड्रग्सचा वावर वाढतोय आणि त्यामध्ये जे काही लोक लिप्त आहेत ते खूप सोप्या पद्धतीने किंवा खूप सिक्रेटली अशा प्रकारचे काम करत आहेत. तर यामध्ये अशा प्रकारचा कोणी करत असेल किंवा कोणी याच्या आहारी गेलेला असेल त्याची माहिती लवकरात लवकर पोलीस प्रशासनापर्यंत किंवा आपले जे काही संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एकदा कोणी ड्रग्सच्या आहारी गेला तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतो. असा प्रकार आपल्याला थांबवता येईल. कुठेही आपल्याला कोणी शाळा कॉलेजच्या जवळ पब्लिक प्लेसला बीचच्या ठिकाणी किंवा कोणी ज्याची जे गतिविधी आहे ते संशयास्पद वाटते, चाहे तो आपला कोणी स्कूल आणि कॉलेज गोईंग मुलगा आहे किंवा कोणी प्रायव्हेट माणूस आहे, त्याची माहिती लवकरात लवकर पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही पण पोलीस दलाच्या मार्फतीने अशा प्रकारचे ज्या लोकांवर पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा ज्या ठिकाणी असं काही ठिकाणी जो तिथे बसून लोक गांजाचं सेवन करतात किंवा NDPSचं सेवन करतात त्या ठिकाणी प्लेन क्लोथमध्ये युनिफॉर्ममध्ये जाऊन सरप्राईज तिथे भेटी देत आहेत, चेक करत आहेत. पण आपण सर्व लोकांनी मिळून जर ठरवले तर 100% आपण जे काही प्रकार छोटा मोठा जे काही आहे ते आपण आपल्या जिल्ह्यातून हद्दपार करू शकतो. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे डायल 112. डायल 112 आपल्याकडे महाराष्ट्र इमर्जन्सी रेस्पॉन्स सिस्टम आहे, खूप चांगली अशी यंत्रणा आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.